नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. बदलापुरात एका ग्राहकासोबत एक वेगळाच प्रकार घडलाय. आपण जर बघत असाल तर खाद्यपदार्थांमध्ये अनेक वेळेला बुरशी लागलेली आपल्याला पाहायला मिळते आणि असाच काहीसा प्रकार एका नामांकित डेअरीमध्ये घडलेला आहे. नामांकित केकच्या शॉपमध्ये घडलेला आहे. त्यांच्याशी आपण संवाद साधूया. सर, आपल्यासोबत काय घडलंय तुमच्यासोबत? मी त्यांच्याकडून पप्स नेलं खाण्यासाठी. पप्स आणि केक. केक तर माझ्या मुलांनी खाल्लं आणि पप्स मी थंड झालं म्हणून खोलून बघितलं तर बघतोय तर आतमध्ये बुरशी. हे लोकांच्या आरोग्याशी कसे खेळतात हे बघा. आपण सध्या जर बघत असेल 2 मिनिटं दाखवूया. आपण विनंती करूया की झूम करून जरा बघूया आपण. तर आपण बघतोय की या पफ मध्ये जी आहे ती आपल्याला बुरशी लागलेली पाहायला मिळते. कधी घेतलंय तुम्ही हे? आता 1 तासापूर्वी कुठून घेतला आहे? इथे समोरून आयगर बेकरी मधून. काय म्हणणं आहे त्यांचं आता? ते मला बोलत होते का तुम्हाला रिप्लेस करून देतो. रिप्लेस नाही पाहिजे. मी रिप्लेस किंवा पैसे घेण्यासाठी नव्हतो आलो. इथे लोकांच्या आरोग्याशी खेळलं जात आहे. माझं इतकंच मागणं आहे मुंडे सरांशी का हे असंच चालू राहणार का? असंच चालू राहणार असेल तर हा बदलापूर नक्कीच आरोग्यामध्ये लॉस्ट होणार आहे. ते दुसऱ्या याच्यामध्ये पण तसंच निघालंय. त्याच्यामध्ये पण तसंच आहे. थोडासा फरक आहे पण तसंच आहे. बघूया आपण. ते काय बोलतात आता? बदलवून देईल बोलतात का? बदलून देत होते मला. हे खराब होत चाललंय. साईड बुरशी पकडत चाललेली आहे. हे बघा इकडे पण पकडत चाललेली आहे. खरंच म्हणजे आपण काही महिन्यांपूर्वी अय्यंगर केक यांचीच ऍडव्हर्टाइजमेंट सुद्धा केली होती आणि त्यावेळेला त्यांच्या बाय वन गेट वनच्या ऑफर होत्या. परंतु आज खरंच वाईट वाटतंय की आपण ज्या ठिकाणी अशा गोष्टी करत होतो, प्रमोट केलेलं, आणि त्याच ठिकाणी आता ही घटना घडते. तर एक आद्य कर्तव्य म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत हे पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आपण त्यांना सुद्धा लाईव्ह मध्ये जाऊन जो आहे तो जाब विचारणार आहोत. कारण ज्या वेळेला आपण कुठलं प्रमोशन करतो किंवा ऍडव्हर्टाइजमेंट करतो, तेवढीच जबाबदारी आमची ही सुद्धा आहे की जर अशा काही घटना घडत असतील तर आम्ही त्याही दाखवल्या पाहिजे. आपण त्यांना विचारूया इथे की नेमकं काय प्रकार आहे ते. यांच्यासोबत जे झालं ते बघितलं का तुम्ही? काय बोलाल याच्याबद्दल? मैम मैं ना काम कर रही थी तो मेरा ध्यान नहीं था, तो फिर मैंने देखा नहीं था. अब मुझे इतना ध्यान नहीं था तो गलती से मैंने उनको दे दिया था. मैं अपनी गलती मान भी रही हूँ, मैं उनको बोली भी. पण हे अशी बुरशी लागलेली हे किती दिवसांचं आहे? वो 1 दिन के बाद खराब हो जाता है. बस मैं सारा चेक की ऊपर का, उसके बाद मैं वो भी चेक करने वाली थी. उसके बाद रात्री फेकत नाही का? जर एखादा उरलेले हे जे पदार्थ आहे ते रहता है, 2 दिन तक रहता है. उसके बाद हम लोग रोज सुबह चेक करते हैं. पर अभी मेरा ध्यान नहीं था. मैं सारोपा का चेक की, जाम रोल भी चेक की. मध्ये काय आहे? फंगस लागे. नाही, हे मधलं कशाची भाजी असते? काय असतं हे मध्ये? ये मध्ये काय असतं? मसाला कुठला आहे मध्ये? बटाट्याची भाजी असते, कोबी असतं, काय असतं मध्ये? गोभी रहता है इसके अंदर, वो मसाला वगैरह रहता है, आलू रहता है. तो किती दिवस चालतो? आलू किती दिवस चालतो साधारण? मतलब मैम 2 दिन तक हमारे यहाँ पे टिकता है. हम लोग को वो जो तुम्ही रोज फ्रेश नाही बनवत का ते? रोज फ्रेश आता है हमारे यहाँ पे. फ्रेश नाहीये. इथे लिहिलेलं आहे अय्यर फ्रेश केक्स. हे फ्रेशच्या नावावरती लोकांना लुबाडलं जात आहे. तिथे आणखी पप्स होते जे कमी झालेले आहेत. तुम्ही तिथे खूप स्वप होते. किती होते? 500 से पड़ता. मैंने बाद में चेक किया अभी. हो बघितले खराब होते. पूर्ण काढले. ही पूर्ण ट्रे भरलेली होती. हे बघूया आपण आता. हे काढा मॅडम जरा. मॅडम हे बघूया का आपण? हे चांगले आहेत का आता? नाही, त्यांनी पूर्ण काढून घेतलेले. आता बघितले असतील आणि त्यांनी ते काढून घेतले. किती होते सर इथे पहिले? पूर्ण ट्रे भरलेली होती. पूर्ण ट्रे भरलेली होती. 4-5 और थे पर वो खराब निकले. मैंने उनको फेंक दिया. मेरी गलती है, मैं मान भी रही हूँ. इथे या मॅडम, इथे या. आता हे जर कधी कोणी खाल्लं असतं तर त्यांना त्रास झाला मैम नसता. उसकी जिम्मेदारी मैं लेती हूँ, लेकिन अभी मेरी गलती मैं मान भी रही. मैं इनको बोल रही मैं आपको पैसे रिटर्न करके देती हूँ, मैं आपको दूसरा अच्छा फ्रेश देती हूँ. आम्ही पैसे घेण्यासाठी नाही आलो. इथे लोकांच्या आरोग्याशी खेळलं जात आहे. मॅडम आता त्यांच्या जर कधी मुलांनी बघितलं नसतं आणि ते खाल्लं असतं तर, आणि त्यांना फूड पॉइझनिंग वगैरे झाली असती तर कोणी जबाबदार राहिलं असतं? हाँ मैम आप भी सही बोल रहे हो. अभी हमारी गलती है, हम भी मान रहे हैं. पण आता ते बाकीचे पण तसेच आहेत का सगळे? बघितले का तुम्ही? अभी मैंने सब चेक किया है. हे कधीचे बनलेले? आजचे बनलेत का ते? वो कल हमारे यहाँ पे सारा बेकरी का माल रोज 6 बजे. हे कधी बनलेत? आता जे तुम्ही तिथे ठेवलेले आहेत ना ते कधी बनलेले आहेत? वो मतलब रोज सुबह फ्रेश आता है. कल तक आता है, कल शाम को आता है. सुबह तक वो फ्रेश रहता ते फ्रेश आहेत का जे 4 का 5 आहेत ते? है. वो कल का है. कलचे. मग त्यांना पण बुरशी लागू शकते ना? अभी वो फ्रेश है तो उसमें फंगस नहीं लगे, तो इसलिए हम लोग ने इसको रखा है. तर म्हणजे त्याच्यात फंगस लागायची वाट बघणार का आपण आता?
मॅम काहीतरी असेल ना लिमिट की एक दिवस झाला की काढून ठेवायचे, फंगस नाही लागली तरी पण ते खराब होतात. गलती मानती हूँ मैं, और भी यहाँ पे भी सब इसमें भी फंगस लगती है, मैं सारा चेक की हूँ बट फंगस लागते म्हणजे तुम्ही तेवढंच नाही बनवत का की जेवढं बनवलं पाहिजे तेवढंच? आणि जर राहिलं एक्स्ट्राचं तर तुम्ही फेकून द्यायचं किंवा लूंगे, लेकिन गलती हो गई मेरे से, मैं अपनी गलती मान रही हूँ। आता इथून पुढे काय करणार तुम्ही? अभी इसके बाद से ऐसी कभी गलती नहीं होगी, मैं सॉरी भी बोल रही हूँ। तुम्ही बाकीच्या शॉपमध्ये पण सांगितलं तुमच्या असं काही असेल तर काढून द्यायला? नहीं, बाकी हम लोग को यहाँ पे ऐसे कभी नहीं आता, पहली बार मेरे से गलती हुई, पर मैं नहीं आई यहाँ पे काम के लिए, मैं अपनी गलती भी मान रही हूँ। काय बोलतात सर आता याच्यावर? माझी एवढीच कंप्लेंट आहे का यांच्यावर काहीतरी ऍक्शन झाली पाहिजे. जर हॅलो, यांच्यावर काहीतरी ऍक्शन झाली पाहिजे. हे लोकांच्या आरोग्याशी खेळत आहेत आणि हे पुन्हा नाही झालं पाहिजे. माझी एवढीच मागणी आहे. मी इथे पैशासाठी किंवा रिटर्न घेण्यासाठी नव्हतो आलो. माझ्यामुळे 4 जण वाचणार असतील तर ते मी करणार. जर हे असेच चालू राहणार तर यापुढे खूप त्रास होणार आहे लोकांना. तुम्हाला माहिती नाहीये का की अन्न प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांची कारवाई सुरू आहे सध्या? असं माहिती असेल ना तुम्हाला? माहित नाही तुम्हाला कारवाई चालू आहे असं? तुम्ही खाद्य अभी हम अपनी गलती मानते हैं। तुम्ही मानतात, गलती मान्य आहे तुमचं, पण तुम्हाला माहित नाही का कारवाई सुरू आहे आणि एफडीएची हे पडू शकते तुमच्या इथे? तुम्हाला ते माहिती आहे का? मैम या गोष्टींकडे काळजी घेतली पाहिजे ना मॅडम. हो मैम, सॉरी बट मैं आता काय करते. हरकत नाही. आता ती तिची गलती मान्य करते चुकी, पण याच्यामध्ये आपण अय्यंगर केकचे जे काही मालक आहेत त्यांना आपण नक्कीच विनंती करूया की बघा, तुमचं खूप चांगलं नाव आहे शहरामध्ये, तुमच्या वेगळ्या वेगळ्या ब्रांचेस आहेत, बदलापूरमध्ये कित्येक ब्रांचेस आहेत, परंतु तुमच्याकडे जर कधी असे कामगार काम करत असतील आणि त्यांच्यामुळे जर एखाद्याच्या जीविताला धोका असेल, जर एखाद्याचं आरोग्य धोक्यामध्ये येत असेल, तर तुम्ही त्यांना प्रॉपर ट्रेनिंग द्या की तुमचं ठीक आहे खाद्यपदार्थाचं शॉप आहे तुमचं, तर होतं खाद्यपदार्थ आपण घरात जरी ठेवली तरी त्यांना बुरशी लागते, पण त्याचा काहीतरी टाइम असतो ना की आपण याला कधी फेकायचं नाही किंवा किती प्रमाणात बनवलं पाहिजे. तर तुम्ही तुमच्या स्टाफला तशी ट्रेनिंग द्या, नाही तर तुमचं एवढं मोठं जे काही नाव आहे ना ते खरंच बदलापूरकर ग्राहक जे ते त्रस्त होतील आता इथून घेण्यासाठी. तुला काय वाटतंय सर, काय सांगाल? मी इतकंच सांगणार बदलापूरकरांना का प्रत्येकाने हे असे खाद्यपदार्थ घेताना प्रत्येकाने बघावं हे आपल्याला कोणतंही तेल वापरतात जेणेकरून आपल्या शरीराला इतका धोका आहे की काही दिवसांनी लोक अक्षरशः रस्त्यावर पडले दिसतील. प्लीज प्रत्येकाने याची काळजी घ्या. धन्यवाद. बघत राहा आपले बदलापूर. आणि यापूर्वी जर तुम्ही कुठूनही खाद्यपदार्थ घेत असाल तर कृपा करून तपासून घ्या आणि आवाज नक्कीच उठवा, कारण तुम्ही आवाज उठवला सरांसारखा तर अनेकांचं आरोग्य जे आहे ते वाचू शकतं. काल सुद्धा आपण बघितलं पनीर जे ते आपल्याला घातक पनीर पाहायला मिळाले. तर तुमच्या काय प्रतिक्रिया असतील नक्कीच येऊ द्या. धन्यवाद.